नमस्कार मैत्रिणींनो. तुमच्याही चेहऱ्यावर सुरकुत्या, वांग आणि काळपटपणा वाटलाय का? थांबा. हे 15 घरगुती उपाय करा. तुमचा चेहरा 10 वर्षांनी तरुण दिसेल आणि लोक विचारतील की काय लावलेस? तर चला, वेळ न घालवता आपण थेट सुरुवात करूया त्या उपायांना जे आपल्याला 10 वर्षांनी तरुण बनवतात. नंबर 1. कच्चा दूध आणि केशरचा लेप. अनेक लोक विचार करतात की चेहऱ्याला फक्त क्रीम लावली की काम झाले, पण त्वचा तसे काम करत नाही. केमिकल प्रॉडक्ट्स त्वचेचे पोर्स ब्लॉक करतात. जसे एखादा दुकानदार न सांगता शटर पाडतो, आत असलेली धूळ, घाम आणि तेल तिथेच अडकून राहते आणि चेहरा निस्तेज होऊ लागतो. वयाचे निशाण असेच सर्वात आधी दिसू लागतात. जेव्हा तुम्ही कच्च्या दुधामध्ये थोडे केशर मिसळून चेहऱ्याला लावता, तेव्हा तुमची त्वचा मोकळा श्वास घेते. कल्पना करा की तुमची त्वचा म्हणत असेल, बरं, आता मला पोषण मिळू शकते. कच्चे दूध चेहऱ्याचे पोर्स आतून उघडते, घाण बाहेर काढते आणि रक्ताभिसरण वेगाने करते. यामुळे चेहऱ्यावर एक हलकी नैसर्गिक चमक येते. अनेक लोकांनी फक्त हा सोपा उपाय करण्यास सुरुवात केली आणि एका आठवड्यातच तोच जुन्या दिवसांचा ग्लो त्यांना परत आला. इतका साधा उपाय आणि परिणाम इतका मोठा की स्वतःवर तुमचा विश्वासच बसणार नाही. त्यानंतर नंबर 2. कोरफड आणि व्हिटॅमिन ई कॅप्सूलची जादू. रात्रीची वेळ त्वचेसाठी कोणत्याही जादुई इलाजापेक्षा आपल्यासाठी कमी नाही. दिवसभर त्वचा ऊन, धूळ, प्रदूषण, मोबाईलची उष्णता आणि तणावाशी देखील लढत असते. रात्री ती त्वचा स्वतःला दुरुस्त करते. पण अगर तुम्ही चेहरा स्वच्छ न करता तसेच झोपलात, तर तुम्ही अक्षरशः त्वचेच्या हिलिंग प्रोसेसवर टाळे लावता. झोपण्यापूर्वी ताजा ॲलोवेरा जेल आणि त्यात एक व्हिटॅमिन ई कॅप्सूलचे तेल मिसळून हलके लावून झोपा. त्वचा रात्री ते पिऊन अशी ताजेतवाने होते जशी कोरडी माती पहिल्या पावसाचे पाणी पिते. जर तुमची त्वचा कोरडी असेल तर हा उपाय सुरकुत्या येण्यापासून रोखते. रात्रीची ही केअर रुटीन तुमच्या चेहऱ्याला सकाळी फ्रेश, ज्युसी आणि ग्लोईंग बनवते. अनेक लोक म्हणतात की फक्त या सवयीमुळे त्यांचे वय 4-5 वर्षांनी कमी वाटू लागले आहे. आणि खरं सांगू, त्वचा इतक्या लवकर रिस्पॉन्स देते की तुम्हाला स्वतःवर विश्वास बसणार नाही. त्यानंतर नंबर 3. बेसन आणि संत्र्याच्या सालीची पावडर. हे ती टेक्निक आहे जी तुमच्या त्वचेला इन्स्टंट लिफ्ट देते. बेसन आणि वाळलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर एकत्र करून लावल्यास त्वचेच्या थरांमध्ये रक्तप्रवाह देखील वाढतो, ज्यामुळे त्वचेला ऑक्सिजन, पोषक तत्वे आणि ओलावा देखील मिळतो. हा लेप चेहऱ्याच्या स्नायूंना रिलॅक्स करतो, तणावाच्या रेषा स्मूथ करतो आणि नैसर्गिक कोलेजनचे उत्पादन वाढवते. कोलेजन ती गोष्ट आहे जी त्वचा घट्ट, फिट आणि तरुण ठेवते. कल्पना करा, तुम्ही हा उपाय आठवड्यातून 2दा करा आणि तुमचा चेहरा हळूहळू घट्ट होई जाईल. लेप लावताना दिशा वरच्या दिशेने ठेवा, कारण गुरुत्वाकर्षण तर खाली खेचते आणि आपल्याला चेहरा वर उचलायचा. काही आठवड्यातच तुमची चीक लाईन शार्प दिसू लागेल, जॉक लाईन डिफाईन होईल आणि डोळ्यांच्या कोपऱ्यातील रेषा हळूहळू गायब होऊन जातील. हा उपाय इतका प्रभावी आहे की मोठे स्किन केअर एक्सपर्ट्स याला सर्वात शक्तिशाली अँटी एजिंग थेरपी देखील मानत असतात. त्यानंतर नंबर 4. बीटरूट आणि मधाचा फेस पॅक. जर तुम्हाला वाटत असेल की फक्त महागड्या क्रीम, सिरम आणि फेस पॅकने चेहरा चमकतो, तर हे अर्ध सत्य आहे. पूर्ण सत्य हे आहे की ग्लो तुमच्या ताटातून आणि अशा नैसर्गिक रसांमधून येतो. बीटचा रस आणि मधाचे मिश्रण तुमच्या त्वचेचे इंधन आहेत. जर इंधनच खराब असेल तर मशीन कशी चालेल? रोज आपल्या चेहऱ्यावर तेच ते केमिकल वापरणे त्वचेवर हल्ला करणारे शस्त्र आहेत. हे त्वचेचा घट्टपणा, लवचिकता आणि ग्लो हळूहळू खाऊन टाकतात. या उलट बीटरूटमधील घटक त्वचा आपली उजळ ठेवण्याचा प्रयत्न करतात. मध त्वचेला निरोगी ओलावा देतो, भाज्या त्वचेला खनिजे देतात आणि हा लेप त्वचेला नैसर्गिकरित्या हायड्रेट ठेवतो. ओमेगा 3 युक्त आहारासोबत हा पॅक लावल्यास तुमची त्वचा आतून मॉइश्चराईज होते. फक्त आणि फक्त एका आठवडा हा उपाय करून पहा. चेहरा अक्षरशः आतून ग्लो करू लागतो. लोकांना वाटते की तुमची कोणती महागडी सर्जरी
तुम्ही केली आहे काय? नंबर 5, तांदळाच्या पाण्याचा टोनर. जर तुम्ही चेहऱ्यावर साधे पाणी किंवा केमिकल्स वापरत असाल तर चेहऱ्यावर जी पहिली तक्रार होती डलनेसची असते, सगळ्यांची असते. त्वचेवर रेषा लवकर पडतात, कोरडेपणा वाढतो आणि चेहरा निस्तेज होतो. तांदळाचे पाणी तुमच्या चेहऱ्याचा तो मित्र आहे जो शांतपणे तुमची प्रत्येक समस्या ठीक करतो. रोज सकाळी तांदळाचे पाणी चेहऱ्यावर स्प्रे करणे किंवा लावणे तुमच्या त्वचेला प्लम्प बनवते. हायड्रेट त्वचा नेहमी घट्ट राहते, सुरकुत्या उशिरा येतात आणि ग्लो हा नैसर्गिक येतो. जर साधे पाणी पिण्याचे किंवा लावण्याचे मन नसेल तर या नैसर्गिक टोनरचा वापर करा. काही दिवसात तुमची त्वचा तिच्या अस्सल चमकत येईल. लक्षात ठेवा, चेहरा तेव्हाच फुलतो जेव्हा योग्य पोषण मिळते. नंबर 6, कोरड्या खोबऱ्या तेलाने चेहऱ्याची मालिश करा. सन एक्सपोजर किंवा थंडीमुळे त्वचेचा पोत खराब होतो, कोलेजन तुटते, डाग काळे पडतात आणि सुरकुत्या लवकर येतात. जर तुम्हाला वाटत असेल की घरच्या घरी चेहऱ्याची काळजी कशी घ्यावी तर शुद्ध खोबरे तेलाने हलकी मालिश करा. रोज रात्री झोपण्यापूर्वी 15 मिनिटे आधी तेलाने मसाज करा. यामुळे त्वचा संरक्षित राहते, रंगसंगती समान राहते आणि एजिंग खूप जास्त संथ होते. उन्हापासून किंवा थंडीपासून वाचणे म्हणजे वयाला मंद करणे आणि खोबरेल तेल हे नैसर्गिक आपल्या त्वचेसाठी कवचच आहे. नंबर 7, बटाट्याचा रस आणि कांदा रस. तिथेच तुमचा चेहरा ती रात्र विसरत नाही जेव्हा तुम्ही उन्हात फिरला होता किंवा ताण घेतला होता. कमी झोप आणि उन्हामुळे तुमच्या त्वचेला त्वरित निस्तेजपणा येतो. डोळ्यांखाली काळी वर्तुळे, चेहऱ्यावर थकवा आणि त्वचेतील घट्टपणा कमी देखील होऊ लागतो. बटाट्याचा रस आणि कांद्याच्या रसाने काही थेंब चेहऱ्यावर लावल्यास त्वचेचे डॅमेज सुधारते. रोज हा उपाय केल्यास तुमच्या त्वचेला नैसर्गिक ग्लो मिळतो. छोट्या सुरकुत्या हळूहळू गायब होतात, चेहरा फ्रेश वाटतो आणि रंग उजळतो. हा उपाय तुमच्या चेहऱ्याचा सर्वात स्वस्त आणि प्रभावी ब्युटी ट्रीटमेंट आहे. नंबर 8, चंदन पावडर आणि गुलाबजल. तणाव कमी आणि प्रदूषण फक्त मनाला नाही, चेहऱ्यालाही वृद्ध बनवतो. तणावामुळे शरीरात थकवा वाढतो जो कोलेजन वेगाने नष्ट करतो. यामुळे चेहरा सैल, निस्तेज आणि निर्जीव वाटू लागतो. तणावामुळे पिंपल्सही आपल्याला खूप वाढतात आणि ग्लो तर गायबच होतो. चंदन पावडर आणि गुलाबजल एकत्र करून लावल्यास मन शांत होते, त्वचा थंड पडते आणि चेहरा आपला आपोआप चमकू लागतो. आनंदी आपलं मन होतं आणि हा लेप ग्लो देतो जो कोणताही क्रीम आपल्याला देऊ शकत नाही. नंबर 9, पपई आणि मधाचा गर. त्वचेवर साचलेली धूळ आणि मृत त्वचा काढून टाकण्यासाठी पपईचा गर आणि थोडे मध एकत्र करून चेहऱ्यावर हलक्या हाताने लावा. यामुळे त्वचा उजळते, नवीन पेशी तयार होतात आणि चेहरा आतून ग्लो करू लागतो. हा उपाय केल्याने चेहऱ्यावरील ओपन पोर्स टाईट होतात आणि वाढत्या वयाचे निशाण हळूहळू नाहीसे होतात. तसेच यामुळे त्वचेला भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए आणि पेपेन एन्झाईम देखील आपल्याला मिळतात, जे मृत पेशींना वेगाने काढून टाकतात आणि स्किन टोन पूर्णपणे एकसारखा बनवायला आपल्याला मदत बनवतात. नंबर 10, तुळस आणि पुदिन्याची पानांची पेस्ट. शेवटचा आणि अत्यंत प्रभावी उपाय म्हणजे तुळस आणि पुदिन्याची ताजी पाने वाटून त्याची पेस्ट चेहऱ्यावर लावणे. यामध्ये असणारे अँटीबॅक्टेरियल आणि अँटी एजिंग गुणधर्म चेहऱ्यावरील सुरकुत्या दूर करतात, रक्ताभिसरण सुधारतात आणि त्वचेला एक नैसर्गिक जीवन देतात. ही पेस्ट लावल्याने उन्हामुळे जळजळलेली त्वचा शांत होते, पिंपल्सची समस्या दूर होते आणि चेहऱ्यावर एक नैसर्गिक टवटवीतपणा येतो जो दिवसभर टिकून राहतो. नंबर 11, संत्र्याची साल आणि दुधाचा पॅक. संत्र्याच्या सालीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि सिट्रिक ॲसिड असते. वाळलेल्या संत्र्याच्या सालीची पावडर आणि कच्चे दूध एकत्र करून चेहऱ्यावर लावल्याने त्वचेवरील टॅनिंग आणि काळपटपणा पूर्णपणे निघून जातो. हा पॅक चेहऱ्याला टाईट करतो, फाईन लाईन्स घालवतो आणि त्वचेचा रंग उजळवून अगदी आरशासारखा चमकवतो. याच्या नियमित वापराने चेहऱ्यावर कधीही लवकर एजिंगची लक्षणे आपल्याला दिसतच नाही. नंबर 12, काकडी आणि पुदिन्याचा फ्रेश रस.
उन्हाळ्यात किंवा कामाच्या थकव्यामुळे चेहरा काळवंटो आणि वय जास्त दिसू लागते. काकडीचा रस आणि पुदिन्याची पाने एकत्र करून किंवा कापसाच्या मदतीने चेहऱ्यावर लावा. हा उपाय चेहऱ्याला इन्स्टंट थंडावा देतो, त्वचेचे सैल झालेले स्नायू ताणतो आणि चेहरा 24 तास टवटवीत ठेवतो. यामुळे डोळ्यांखालील सूज आणि थकवा चुटकीसरशी आपली गायब होते आणि त्वचा आपली हायड्रेट राहते. नंबर 13, मुलतानी माती आणि रोझमेरी वॉटर. तेलकट त्वचा असलेल्यांसाठी आणि वय लवकर दिसू नये म्हणून मुलतानी माती रामबाण उपाय करा. मुलतानी मातीमध्ये गुलाबजल किंवा रोझमेरी वॉटर मिसळून पातळ लेप असा तयार करा. हा पॅक चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल शोषून घेतो, रोमछिद्र स्वच्छ करतो आणि त्वचेला घट्ट ठेवून एजिंगच्या लक्षणांना लांब ठेवतो. यामुळे मुरुमांचे डाग हलके होतात आणि चेहरा पूर्णपणे फ्रेश व क्लीन दिसू लागतो. नंबर 14, ओट्स आणि दहीचा जेंबल स्क्रब. चेहऱ्यावरील मृत पेशी काढण्यासाठी बाजारातील हार्श स्क्रब वापरण्यापेक्षा ओट्स आणि दहीचा वापर करा. ओट्स पावडर आणि दही मिक्स करून चेहऱ्यावर हलक्या हाताने वर्तुळाकार मसाज करा. यामुळे त्वचा मऊ होते, कोरडेपणा नाहीसा होतो आणि चेहऱ्यावर नैसर्गिक चमक कायम राहते. हा उपाय अतिशय सुरक्षित असून संवेदनशील त्वचेसाठी सुद्धा देखील खूप उत्तम एक्सफ्लोरेटरी काम करतो. नंबर 15, जायफळ आणि कच्च्या दुधाची पेस्ट. चेहऱ्यावरील डाग, सुरकुत्या आणि पिगमेंटेशन घालवण्यासाठी जायफळ अत्यंत गुणकारी आहे. चिमूटभर जायफळ घ्या. पावडरमध्ये थोडे कच्चे दूध मिसळून चेहऱ्यावरील जिथे सुरकुत्या किंवा डाग आहेत तिथे लावा. हा उपाय कोलेजन बूस्ट करण्याचे काम करतो आणि त्वचेला आतून नैसर्गिक ग्लो देतो. यामुळे रक्ताभिसरण सुधारून त्वचा चमकदार, स्पॉटलेस आणि दीर्घकाळ तरुण राहण्यास आपल्याला मदत होते. तर मित्रांनो, हे होते 15 उपाय जो तुमचा चेहरा पूर्णपणे बदलून टाकू शकतात. लक्षात ठेवा, वय वाढणे नैसर्गिक आहे, पण वयाआधी बुढापा दिसणे अजिबात गरजेचे नाही. जर तुम्ही या सवयी आजपासून जीवनात समाविष्ट केल्या तर तुमचा चेहरा येणाऱ्या वर्षापर्यंत तरुण, ताजा आणि निरोगी दिसेल. तुम्हाला व्हिडिओ चांगला वाटला असेल तर तो इतरांपर्यंत नक्की पोहोचवा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की लिहा आणि स्वतःची काळजी घ्या. चेहऱ्यावर थोडे प्रेम, थोडी काळजी आणि थोडी समज, बस हेच तुम्हाला तो ग्लो देईल जे पाहून लोक विचारतील, बाई असे काय करत आहेस. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एका नवीन आणि उपयुक्त विषयासह. तोपर्यंत चमकत राहा, हसत राहा आणि स्वतःची काळजी घेत राहा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद.